त्याला कळणार लगेच काय आहे ते दाबण आहे का काय दाबण आहे का सापी दाबण आहे ना तोंड काढते बाहेर तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. 6-5 मध्ये घुसलाय याने लॉक लावून ठेवलंय आणि मी आज आले कटकेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, वाघोली एरिया. त्या फ्लेक्सच्या तिथे तर तिथे बघा रूम मध्ये थोडं सामान आहे आणि दरवाजाच्या खाली चीर म्हणजे गॅप होता थोडासा, म्हणून सापाला आतमध्ये घुसायला जागा मिळाली. तुमच्या पण दरवाजा खाली असे गॅप असतील तर तुम्ही खाली गॅप ठेवू नका दरवाजाच्या. चुकून एखादा साप आपल्या घरामध्ये घुसू शकतो, त्यामुळे दरवाजाच्या खाली गॅप नाही पाहिजे. आता बघते लोक म्हणतात ते लई चपळ साप आहे, लई स्पीड आहे सापाला. दिसतंय लई पुढे बसण्याचं इथून एवढं सामान इथून का त्याला यायचं होतं बाहेर. हे बघा बसले आता निवांत. धामण प्रजातीचा बिनविषारी साप आहे. धामण हा एक बिनविषारी साप असतो आणि या सापापासून आपल्याला धोका काही नाहीये. उंदीर वगैरे खात असतो हे साप. आपल्या घराच्या आजूबाजूचे जेवढे उंदीर आहेत तेवढे पस्त करत असतो. बेडूक म्हणा, उंदीर म्हणा, पक्षी, झाडावर पण आरामशीर चढतो, अगदी आरामात झाडावर पण चढतो. तर आता याला रेस्क्यू करून घेते. मी आता कटकेवाडी एरियामध्ये आलेली आहे, वाघोली शेजारचा एरिया. तुम्ही दरवेळेस मला म्हणतो तुम्ही एरिया नाही सांगत नाही, त्यामुळे आज सांगितला. आणि तुम्ही सुद्धा कटकेवाडी किंवा वाघोली परिसरात राहत असताल तर तुमच्यासाठी स्क्रीनवर खाली नंबर देते मी, तो नंबर तुम्ही नोट करून घ्या. इथे साप निघला तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता. आता आपण याला रेस्क्यू करू. कसला भारी वाचलाय. दामन दामन तर अशा पोझिशनला बसली ना, आता डायरेक्ट हात जर घेतला मी तिला पकडायला तर डायरेक्ट हात धरणार माझा. अशी एकदम सतर्क आहे ती. असं पकडायला गेले की ती हाताला बाईट करणार. त्याच्या मुस्टिकचाच आधार घेतला. बोल म्हणजे ते बुजून टाकलेला आहे. थोडं मोठे यांच्या अंगावर जाईल. विषारी नसतो हा साप, विषारी नसतो. सांगायचे कोणतं काय तुमचं एवढं कालवण चाललंय की कसं सांगा. धामण आहे, विषारी नसते. धामणीचा फायदा हा आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला जेवढी उंदरं असतात, बेडका असतात, त्यांना ती खाते. उंदराचं प्रमाण कमी ठेवते. भीती वाटते ना, पण ते बघितलं भीती वाटते, पण ह्या सापापासून फायदा आहे आपला, तोटा काही नाही. मोठी दाबण आहे. ज्या ठिकाणी लपायला जागा आहे, खायला प्यायला नाही समजा म्हणतो बाहेर लावला होता, फटाकडा लावला होता म्हणजे 2-3 दिवस तिथंच राहील का, तिथूनच बाहेर काढायचं. तुम्ही टायर पेटवा, नाही तर गाईचं बैलाचं शिंग पेटवा. हे लोकांच्या मनातले गैरसमज आहे. कुठल्या दुराने सापाला काही होत नाही. ते एक आपल्या माणसांमध्ये समज पांगलाय की दूर केलं म्हणजे साप पळून जातो. सापाला काही फरक पडत नाही. तुम्ही कशाचाही दूर पेटवा, टायर पेटवा, नाही तर दुसरं काय पेटवा.